राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। हे आपल्या हक्क आणि आपले अधिकार आपण पहिले समजून घेतले पाहिजे। जिथं सत्ता नाही, वशिला नाही, पैसा नाही, तिथं न्याय देण्याचं काम लोकशाही लढत मोर्चा करते, लक्षात असू। संख्येने उपस्थित झालात त्या लोकशाही धडक मोर्चाच्या 5व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी मी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज, भगवान वीर एकलव्य महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना प्रथमतः वंदन करतो। मालेगाव तालुक्यात आणि नांदगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांमध्ये जे काही आंदोलनांचा सपाटा शेखरदादांच्या माध्यमातून सुरू झाला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे, सर्वसामान्यांच्या अडीअडचणीकडे एक सर्वसामान्य तरुण, सर्वसामान्य युवक हा प्रशासनाला वेठीस धरून किंवा प्रशासनाला सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास भाग पाडतो, एक आश्वासक असं नेतृत्व लोकशाही धडक मोर्चाच्या माध्यमातून मालेगाव आणि नांदगाव तालुक्याला मिळालेला आहे। ते म्हणजे शेखरदादा पगार। गेल्या अनेक महिन्यांपासून आपण सातत्याने बघत आलात, नांदगाव तालुका असेल किंवा मालेगाव तालुका असेल, हा सत्तेच्या अतिशय जवळचा तालुका, पण सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न, त्यामध्ये रेशन कार्डचा विषय असेल, हा गिरणा नदीच्या खोऱ्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न असेल तो मच्छीमारांच्या न्याय हक्काचा जो प्रश्न होता, त्यासाठीचा मोठा आंदोलनाचा विषय असेल, त्यानंतरचा या ठिकाणच्या अमरधामांचा विषय असेल, असे छोटे छोटे पण अतिशय मूलभूत प्रश्न, घरकुलांचा विषय असेल, यावर जर कोणी आवाज उठवला असेल आणि शासनाला याच्याकडे लक्ष देण्यास भाग पाडला असेल तर ते म्हणजे शेखरदादा पगार। आणि शेखरदादांचं गेल्या महिन्याभरापूर्वीच नांदगाव तहसील कार्यालयाच्या गच्चीवरून आत्महत्या करण्यासाठी उडी मारण्याचा त्यांनी घेतलेला पवित्रा आणि नांदगाव तालुक्यातल्या सर्वसामान्यांच्या रेशन कार्डचा विषय असेल, जातीच्या दाखल्यांचा विषय असेल, त्या प्रशासनाला भाग पाडून कशा पद्धतीने सोडवता येतं हे त्यांनी दाखवून दिले। या तालुक्यात नांदगाव मतदारसंघ असेल किंवा मालेगाव मतदारसंघ असेल, या मतदारसंघांमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व करत आहेत, परंतु सर्वसामान्यांना रेशन कार्ड घरपोच का मिळत नाहीत, सर्वसामान्यांना दाखले का मिळत नाहीत, याचा त्यांना कधीही त्यांनी दखल घेतली नाही आणि ती दखल शेखरदादांनी घेतली आणि त्यामुळे आज आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन लोकशाही धडक मोर्चाच्या 5व्या शाखेचं उद्घाटन करत आहोत। मला वाटतं मालेगाव तालुक्यातल्या आणि नांदगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावात लोकशाही धडक मोर्चाची शाखा ओपन झाली पाहिजे,
आणि या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे, अशा शुभेच्छा शेखरदादांच्या या पाटी लोकार्पण सोहळ्यानिमित्त आणि शाखा उद्घाटन सोहळ्यानिमित्त मी या ठिकाणून देतो. आणि भविष्यात शेखरदादांना अशाच प्रकारे जे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी परमेश्वर ताकद देव, अशा शुभेच्छा आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. भूतपाडे ग्रामस्थ, माझ्या मावश्या, आया, बहिणी, माझे वडील लाडील मंडळी, मित्रपरिवार, आजचा हा दिवस विशेष का आहे? आज दोन गोष्टींमुळे हा दिवस विशेष आहे. आज मैत्री दिवस आहे. मैत्री दिवसाच्या सर्वांना खूप साऱ्या गोड शुभेच्छा. आणि दुसरं म्हणजे आजचं मोठं विशेष कारण म्हणजे आज लोकशाही धडक मोर्चाची शाखा ओपनिंग, 5वी शाखा ओपनिंग या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. आणि एवढे सगळे लोक, एवढी सगळी मंडळी ज्या शुभेच्छा देण्यासाठी इथं हजर राहिली, याच्याने शेखरदादा तुमच्या कार्याला किती लोकांचं प्रेम आणि भरभराटी आहे हे आपल्याला दिसतं. तुम्ही जे सर्वसामान्यांसाठी, आदिवासी मंडळीसाठी, गोरगरिबांसाठी जो मोर्चा, जे प्रश्न उचलतात, म्हणजे नुसतं नांदगाव नाही, मालेगाव तालुक्यातही तुम्ही नेहमी विशेष आंदोलनं, म्हणजे मागे मच्छीमार बांधवांसाठी मोठं आंदोलन तुम्ही जे छेडलं होतं, म्हणजे जे सत्ताधाऱ्यांचं काम आहे ते तुम्ही काम, म्हणजे एवढं तुम्ही काही पदावर नाही, काही नाही, फक्त एक गरिबीची जाण आहे आपल्याला, म्हणून तुम्ही जो धडा देतात त्याचं हे सगळं प्रेम इथं उपस्थित राहिलेलं आहे. आणि 5वी शाखा आहे. पुढे आपल्याला हे आकडे इतके वाढणार आहेत की आपल्याला वेळ भेटणार नाही याची मी अपेक्षा करतो. सर्व महामानवांना वंदन करून आज आम्ही मालेगाव तालुक्यातील प्रमुख गाव निमगाव भूतपाडे या ठिकाणी लोकशाही धडक मोर्चाची 5वी शाखा आज या भूतपाडे गावामध्ये स्थापन करण्यात आली. या लोकशाही धडक मोर्चाचे नेतृत्व आमचे सन्माननीय शेखरदादा पगार, निलेशदादा पवार, बच्चाव साहेब, योगेश अण्णा गर्दे, सोनावणे साहेब, आमचे सहकारी, या सर्वांच्या सहकार्याने आज या तालुक्यात इतक्या गुण्यागोविंदाने आणि इतक्या गोरगरिबांच्या जनसेवेसाठी जो शेखरदादांनी हा जो पुढाकार घेतलेला आहे, गोरगरिबांच्या घरकुलांचा विषय असो, पाण्याचा प्रश्न असो, त्यांच्या रेशन कार्डचा विषय असो, इव्हन त्यांच्या विजेच्या तारांचा तो खंबा तुटलेला असेल, त्यासाठी जी धडपड आहे, तालुक्यात लोकप्रतिनिधी आहेत, अनेक नेते आहेत, परंतु जेव्हा सर्वसामान्य माणूस शेखरदादापर्यंत पोहोचतो आणि त्या शेखरदादांना जो प्रश्न दिला जातो, शेखरदादा त्या जीवाचा रान करून सर्वसामान्यांसाठी झटणारा एकमेव जर हे तालुक्यात नेतृत्व आहे तर आमचे शेखरदादा पगार आहे. याकरता सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे, फक्त पाट्या किंवा हे सर्व हे उद्देश नसून गोरगरीब जनतेच्या कामासाठी झटून हे गावचे ग्रामस्थ आणि आई, मावशी, भाऊ, बंधू सर्वांनी हे जे शेखरदादांची हे जे नेतृत्व जे स्वीकारलेलं आहे, नाशिक जिल्ह्यात जितके तालुके आहेत, जितके खेडेपाडे, प्रत्येक तालुक्यात लोकशाही धडक मोर्चा पोहोचवण्याचा आमचा सर्व समाज बांधवांचा हा मानस आहे. लोकशाही धडक मोर्चाचा शेखरदादा तुम्ही आगे पडो. शेखरदादांच्या प्रेमापोटी मित्रांनो, जे काम आमदार खासदारांना जमत नाही ना, ते आमचे शेखरदादा ते प्रश्न सोडवतात. आज हॉस्पिटल सोरडिया हॉस्पिटलचं प्रकरण बघितलं, किती डेंजर भयानक प्रकरण आहे ते. त्याला वाचा फोडण्याचं काम आमचे शेखरदादा यांनी केलेलं आहे. नक्कीच जे पीडित कुटुंब असतील त्यांना नक्कीच शेखरदादा न्याय देतील त्या कुटुंबाला. शेखरदादा म्हटल्यावर सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आवाज आहे. नांदगाव मतदारसंघातील निमगाव भूतपाडे येथे लोकशाही धडक मोर्चाच्या शाखेचे उद्घाटन झालेले आहे आणि सन्माननीय निखिलदादा पवार आणि संभाजीदादा बच्चाव यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. परंतु आम्ही आज इथं पाहुणे आहोत, पण सगळ्यात जास्त जी मेहनत घेतली असेल, कृष्णा दुधेकर असतील, त्याच्यानंतर युवराज वाघ असतील, मोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. म्हणजे ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी वेळ दिली, त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे, त्यांची सुद्धा प्रशंसा केली पाहिजे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी अनिलजी जाधव, योगेश अण्णा गर्दे, तसेच आमचे निलेशजी सोनवणे, सचिनजी पवार, नानाजी गावडे,
सुक्का चौरे, ऋषिकेश भाऊ, सागरजी हिरे, खुशाल भाऊ, संजीव भाऊ पीर नाईक जे जामदेरून आले आणि खास करून मळगावून आलेले आमचे अनिल दादा आहेत, माझे आमदार देखील अनिल दादा आहेत आणि सनी आहेत. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नांदगाव मतदारसंघामध्ये काम करत असताना एक गोष्ट अशी जाणवते मला की दबाव खूप आहे, परंतु एवढं नक्की आहे की या दबावाला झुगारून लोकशाही धडक मोर्चा 100% गोरगरीब लोकांना न्याय देण्याचं काम करतो. ज्यावेळेस आम्ही शाखेचा विषय घेतला, मी म्हटलं मामा इकडे तर फार मोठा माणूस आहे भाऊ, तुम्ही कशाला रिकामं काम करत. शेखर दादा म्हणे तुम्ही घाबरू नका म्हणे, आपली संघटनेची पाठी इथे ओपन होईल, कोणीची अवकात नाही की आपल्या पाठीला हात लावून जाईल, त्रास देईल म्हणे. असे मावळे आपल्याकडे आहेत जे गोरगरिबांसाठी लढणारे, कुठेही न घाबरणारे. याच्यापेक्षा काय मोठी संपत्ती आपल्याकडे असायला हवी. एक विचार करा, माझ्याकडे आमदार, खासदार, मंत्री कुठलंही पद नाही, परंतु एक पद असं आहे की कुठलाही माणूस म्हणेल की तुला आमदारकडे न्याय मिळत नसेल, खासदारकडे न्याय मिळत नसेल, कुठेही न्याय मिळत, तू शेखर पगारकडे जा, तुझं काम होईल. याचं कारण म्हणजे मी काम करत असताना तो कुठल्या जाती धर्माचा आहे, कुठल्या मतदारसंघातला आहे, त्याचं मतदान कुठं आहे हे कधीच पाहत नाही. कोणी जरी आला काम घेऊन त्याला मी कधी हिनवते नाही. त्याने मला त्रास जरी दिलेला असेल, माझा अपमान जरी केला असेल, माझी निंदा जरी केली असेल, तो जो प्रामाणिकपणे काम घेऊन आला तर त्याचं काम करून देण्याची प्रामाणिकपणे मी प्रयत्न करतो आणि ते काम 100% मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. विचार करा की जातीच्या दाखल्यासाठी 10-15 हजार रुपये मोजावे लागतात, रेशन कार्ड मिळवण्यासाठी 8-10 हजार रुपये मोजावे लागतात. अरे घरकुल काय आपण 7-12-21 कोणी घरकुल देत असतात, तर त्या घरकुलासाठीच तर 10-15 हजार रुपये दिले जातात. एवढी वाईट अवस्था तालुक्यामध्ये झालेली आहे. परंतु लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली जवळजवळ आज 5 ते 7 हजार रेशन कार्ड फ्रीमध्ये वाटण्यात आले, जातीचे दाखले मोफत वाटण्यात आले. घरकुलांचा जो विषय एकदम सोपा विषय, तुमच्याकडे जातीचे दाखले असतील तर तुम्ही ते डॉक्युमेंट तयार करा, ग्रामपंचायत म्हणून ठराव घ्या, डायरेक्ट पंचायत समितीला जा. आमदार खासदार काही कोणी 2 एकर 21 तुम्ही घरकुल काही देत नाही. हे आपले हक्क आणि आपले अधिकार आपण पहिले समजून घेतले पाहिजे. जिथं सत्ता नाही, वशिला नाही, पैसा नाही, तिथं न्याय देण्याचं काम लोकशाही धडक मोर्चा करते. लक्षात असतं. सगळ्यांना वाटतं की बरं ते संभाभवन ते होतो, मी मोठ्या गाडीवर आलो, तर बऱ्याच लोकांना वाटतं म्हणजे शेखर दादा येईल नाही. अरे म्हणजे शेखर दादा मीच शे बाबा. बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती, कारण नाव एवढं मोठं होऊन गेलं बा, त्या माणूस फार मोठी गाडी, फार पैसा आहे, फार बॅकिंग आहे. मनाजवळ बॅकिंग पैसा काही नाही शे बाबा, असून फक्त गोरगरीबना आशीर्वाद. आणि माझ्या आईने जो 40 वर्ष संघर्ष केला, आईने सांगितलं की बेटा तू पैसा नसला तरी चालेल, मी माझ्या आयुष्यात माझे पती गेल्यानंतर 40 वर्ष संघर्ष केला, पण पदराला दाग लागू दिला नाही, तसं तू तिच्या चारित्र्याला दाग लागू देऊ नको. म्हणून आज आमचे जे मोठे बंधू आहेत, बंडू काकाजी बच्चाव यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं, परंतु ते नाशिकमध्ये काहीतरी काम असल्यामुळे तिथे नाशिकला गेलेत. म्हणून त्यांचे चिरंजीव, आमचे लहान बंधू, ते आमचा पोरगच म्हणावं लागेल, संभाजी दादा आणि निखिल दादा यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे. यांचं जरी आज काम संभाचं ठीक आहे आपण समजू शकतो, पण काकांचं कामाची पद्धत खूप मोठी आहे. आणि प्रशासनावर एखादा आमदार खासदाराला देखील लाजवेल, एखाद्या अधिकाऱ्याला देखील लाजवेल असं काम म्हणजे आमचे निखिल दादा आज मालेगावमध्ये करतायत. म्हणून असे लोक सुद्धा असणे गरजेचं आहे. म्हणून आपणच खूप मोठे आहोत, आपण खूप मोठे आहोत असं वागण्यापेक्षा जे खरोखर चांगले काम करतात त्यांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. आज तुमच्या गावामध्ये नुसते आलीन पाटी ओपन होले असं होणार नाही. कृष्णा मामा शब्द आहे तुम्हाला. या भूतपाड्यातले कुठलेही प्रश्न असू द्या, घरकुलांचा असू द्या, जातीच्या दाखल्यांचा असू द्या, रेशन कार्ड असू द्या, पाण्याचा असू द्या, कुठलाही प्रश्न असू द्या, 1 रुपया न घेता आपण 100% प्रश्न सोडवतो तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे लोकशाही धडक मोर्चाचे कार्यकर्ते कुठल्याही लोकप्रतिनिधी कुठल्याही दादाला घाबरत नाही, आज याच्या गर्दीवरून दिसून गेले. लक्षात असतं. म्हणून नांदगाव तालुक्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, मार्केट कमिटी असेल, त्यावेळेस आम्ही सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातल्या लोकांना संधी देण्याचं काम आम्ही लोकशाही धडक मोर्चा करणार आहोत. म्हणून तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, तो समस्या घेऊन आला, त्याची समस्या सोडवण्याचं काम लोकशाही धडक मोर्चा करणार. लक्षात असू द्या. आज बऱ्याच लोकांना वाटतं की अरे काय लोकशाही धडक मोर्चा, काय शेखर पगार तो सोडवते, 3 पाट गाडीवर फिरत. अरे माणूस ते पुष्पा म्हणत नाही का, ब्रँड का डब्बा ते कपड्यावर नाही राहत म्हणे, आदमी के कॅरेक्टर में होत आहे. आपण एकदम सामान्य आहोत, परंतु आपलं काम आमदार खासदारा देखील आज एवढं मोठी कामाची आपली पद्धत आहे. म्हणून कृष्णा मामा असतील, युवराज भाऊ असतील, गणेशजी असतील, ऋषिकेश भाऊ, ज्यांनी वेळ देऊन हा कार्यक्रम आयोजित केला आणि तो यशस्वी पार पाडून दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप आभार व्यक्त करतो.